श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, तुमचं मन सध्या कोणत्या अवस्थेत आहे? तुम्ही खरंच एकटेपणात अश्रू ढाळत आहात का? तुमच्या धाडसी स्वभावाला धक्का देणाऱ्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या घटनेने किंवा अनेक छोट्या मोठ्या समस्यांनी तुमच्यावर हल्ला केलाय का? तुफान शब्दाप्रमाणे तुमच्या जीवनात अचानक आलेल्या या कामातील संघर्ष, नेतृत्वातील अडचणी आणि तुमच्या प्रयत्नांना न मिळणारे यश त्यामुळे तुम्हाला घेरलं आहे. तुम्हाला सतत असं वाटतं की तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि या जगात मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणी मदतही करत नाही. हीच निराशा मित्रांनो, हीच भीती, हीच हताश होण्याची भावना किती वेदनादायक आहे याची आम्हाला कल्पना आहे तुमच्याबद्दल. पण येणाऱ्या पुढच्या 5 दिवसात तुमच्या आयुष्यात वादळ येणार आहे. तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी चमत्कारी घटना तुमच्यासोबत घडणार आहे. तुमच्या आयुष्यात जे मोठे वादळ तुफान येणार आहे हे तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी एक अभूतपूर्व संधी घेऊन येतोय. यापुढील 5 दिवसात तुमच्या भाग्यात एक निर्णायक दैवी हस्तक्षेप घेऊन येतोय. तुमचा एकटेपणा आता संपणार आहे. हा तो देवदूत, डिव्हाइन मेसेंजर नेमका कोण आहे? कोणत्या रूपात, कधी तो तुमच्या मदतीला येईल आणि ही संधी कशी ओळखायची, हे सर्व आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार आता काही क्षणावर आहे. म्हणून तुमच्या अश्रू आता तुम्ही पुसा आणि पुढील संदेशाकडे नीट लक्ष देऊन ऐका. आणि मित्रांनो, तुम्ही जर बाबा भोलेनाथचे सच्चे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करून जास्ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावानं कमेंटमध्ये जय भोलेनाथ, शंभू शंकर, कृपा ठेवा आमच्यावर असं कमेंट करा. जो भक्त अशी कमेंट करेल त्याला पुढील 5 दिवसात एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे की तुमची निराशा, वेदना आणि संघर्षाचा काळ आता पूर्णपणे संपणार आहे. मित्रांनो, तुमच्या मनाला थेट स्पर्श करणाऱ्या या ब्रह्मांडाने संदेश पाठवलाय. कारण तुम्ही अनेकदा कामाच्या ठिकाणी किंवा बाहेर आत्मविश्वास दाखवता, पण आतून तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा न मिळाल्याने तुम्ही एकटे पडता. तुमच्या समस्या किती मोठ्या असल्या तरी आता ब्रह्मांड स्वतःहून तुमच्या मदतीला येईल. ज्या एकटेपणात तुम्ही रडत होता, ज्या व्यावसायिक आणि महत्त्वाकांक्षी समस्येमुळे तुमचे डोळे डबडबले होते, त्या सर्व भावनांना आता पूर्णविराम देण्याची हीच वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या अडचणी, नोकरीच्या, व्यवसायातील असो किंवा पदोन्नतीचा प्रश्न असो, महत्त्वाचा निर्णय घेण्यातील संभ्रम असो किंवा मोठ्या ध्येयासाठी योग्य मार्गदर्शन न मिळणे असो, आता हळूहळू शक्य उपायाकडे सर्व काही वळणार आहे. हा केवळ एक अंदाज नाही, तर ही ज्योतिषीय आधारावर केलेले एक आश्वासन आहे की तुमची मदत करण्यासाठी ईश्वराने एक व्यक्ती, एक असा डिव्हाइन मॅसेंजर तुमच्याकडे पाठवणार आहे की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी मदतीचा हात पुढे करेल. तुम्हाला फक्त एवढेच करायचं आहे. मित्रांनो, आतून आलेली तुमच्यामधली जी सकारात्मकता आहे तिला व्यवस्थित स्वीकारा. मी एकटा नाही आहे ही भावना दृढ करा. कारण तुमचा विश्वास आणि तयारीच या चमत्काराला तुमच्या जीवनात प्रवेश करण्याची परवानगी देईल आणि तुमची निराशा आता मोठ्या आशेमध्ये रूपांतरित होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण असेल. हा केवळ चांगला दिवस नाही, तर तुमच्यासाठी थेट ईश्वराने पाठवलेला एक विशेष संदेश, स्पेशल डिव्हाइन मेसेज आहे. संदेश काय आहे मित्रांनो, की तुमच्या आयुष्यातील सर्व ध्येय, सर्व सिद्धीच्या कार्यातील अडथळे एका क्षणात मिटवण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी एक अशी व्यक्ती निवडली. ती व्यक्ती साक्षात देवदूत म्हणून तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे. हा देवदूत लवकरच पुढील 5 दिवसात तुमच्या जीवनाच्या रंगमंचावर असेल. त्याचे कार्य स्पष्ट आहे मित्रांनो, तुमच्या सर्व समस्या, अडचणीचा शेवट करणे आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणे. जेव्हा तो व्यक्ती तुमच्या समोर येईल तेव्हा तो तुम्हाला केवळ सहानुभूती दाखवणार नाही, तर तो तुम्हाला आत्मविश्वास आणि आश्वासनेने सांगेल की चिंता करू नकोस, मी आहे ना. हा निर्णय घे, तू नक्की यशस्वी होशील. तुम्ही या आधारासाठी प्रार्थना करत होता, ज्या आधारासाठी, ज्या योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा करत होता, तो आता भौतिक रूपात तुमच्यासमोर उभा राहणार आहे. हा डिव्हाइन मेसेंजर तुमच्या आत्म्याला झालेला एक दैवी स्पर्श असेल. लक्षात घ्या मित्रांनो, या क्षणाचे महत्त्व. हा क्षण तुमच्यासाठी खूप खास असणार आहे 5 दिवसातील. कारण ही मदत तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या गरजेनुसार तुमच्यासाठी तयार करून पाठवली आहे. तुम्ही किती एकटे असाल, कितीही, तरीही तुम्ही ब्रह्मांडात एकटे नाही आहात. त्याचेही सर्वात मोठे ठोस प्रमाण आहे मित्रांनो, की हा देवदूत तुमच्या आयुष्याला, भविष्याला नवी दिशा देणारा आहे. तुमच्या भूतकाळातील अपयशावर मलम लावणारा असेल. त्यामुळे पुढील 5 दिवसामध्ये तुमच्या
आजूबाजूला होणाऱ्या बदलाकडे अत्यंत जागरूकतेने आणि उत्सुकतेने बघा. हा बदल केवळ योगायोग नाही मित्रांनो. मेष राशीच्या जातकांनो नीट लक्षात घ्या की निव्वळ सकारात्मक विचार नाही, तर त्यातील एक विशिष्ट अत्यंत शुभ ज्योतिषीय आधार आहे. या 5 दिवसात येणारा मंगळवारचा दिवस मेष राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी एक दुर्मिळ दैवी योग तयार होतोय. मंगळवार हा दिवस थेट मंगळ ग्रहाला समर्पित आहे, जो तुमच्या राशीचा स्वामी देखील आहे, जो ऊर्जा, उत्साह, साहस, कृतीचा कारक मानला जातोय. या दिवशी मंगळाचे गोचर मेष राशीच्या लोकांच्या भाग्यभावात आहे मित्रांनो, आणि त्यावर त्याची शुभ दृष्टी पडणार आहे. याचा अर्थ ऊर्जेचा आणि साहसाचा कारक असलेला तुमचा स्वामी ग्रह तुमच्या नशिबाच्या स्थानात सक्रिय होतोय. या गोचरावर सूर्य, त्यासोबतच बुध, या दोन्ही ग्रहाची अमृत समान म्हणजे अत्यंत पवित्र अशी शुभ दृष्टी पडणार आहे. मंगळावर या ग्रहाची दृष्टी पडणे म्हणजे ज्योतिषशास्त्रात ईश्वरीय सहाय्यता योग किंवा देवदूत योग तयार होतोय. जेव्हा हा योग जुळून येतो तेव्हा ब्रह्मांड स्वतः कोणत्याही एका व्यक्तीच्या मदतीने पृथ्वीवर दुसऱ्या व्यक्तीला माध्यम बनवून पाठवते, आणि ही पूर्णपणे दैवी आणि पूर्वनियोजित मदत असते. ही ज्योतिषीय स्थिती दर्शवते की तुमचे दुःख, एकटेपणा दूर करण्यासाठी निसर्गानेच आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येणारी मदत ही सामान्य नसून साक्षात दैवी आशीर्वादाचा परिणाम असणार आहे, याची खात्री ठेवा मित्रांनो. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या मनात साहजिकच असा प्रश्नही आला असेल की हा देवदूत आकाशातून तर उतरणारा नाही ना? तो देवदूत कोणत्याही चमकीत चमकीत पंखासह किंवा दैवी प्रकाशात चमकत येणार नाही मित्रांनो. ईश्वराचा एक असा नियम आहे की तो मदत करण्यासाठी नेहमी सर्वात सामान्य आणि साध्या माणसाचं माध्यम बनून तुम्हाला भेटेल. यामुळे तुमच्या आयुष्यात येणारा हा देवदूत एक असाधारण माणूस असेल. तो तुमच्या आजूबाजूला असणारा एखादा अत्यंत साधा व्यक्ती असेल, पण त्याचे कार्य मात्र असामान्य असणार आहे. मंडळी, हा डिव्हाइन मॅसेंजर हा कामाच्या ठिकाणी एखादा अधिकारी किंवा सहकारी असू शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादा वरिष्ठ अधिकारी ज्याच्याशी तुमचे पूर्वी मतभेद होते, तो अचानक तुमच्या कामाचे कौतुक करेल आणि तुम्हाला मोठी जबाबदारी देईल, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मित्रांनो, हा डिव्हाइन मॅसेंजर हा तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या एखाद्या वरिष्ठ अधिकारी, जी तुमच्यावर नेहमीच कठोर टीका करत होती आधी, पण ती अचानक तुमच्या कामाचे कौतुक करेल आणि तुम्हाला मोठी जबाबदारी देईल, ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. विशेषतः नेतृत्वाच्या भूमिकेसाठी ती व्यक्ती तुमची शिफारस सुद्धा करू शकते. त्यासोबतच तुम्ही तुमच्या ध्येयासाठी योग्य संधीच्या शोधात असाल, तर तिथे अचानक एक अनोळखी मार्गदर्शक म्हणजे मेंटर तुम्हाला भेटेल, जो तुम्हाला अचूक व सोपे उपाय सांगेल. एखादी अनुभवी महिला व्यावसायिक तुम्हाला तिच्या अनुभवाच्या आधारे योग्य दिशा देईल, ज्यामुळे तुमचे मोठे कामसुद्धा त्वरित पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत असाल, तर हा एक देवदूत तुमच्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल मिळवण्याचा एक सोपा मार्ग दाखवेल, किंवा न मागताच कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला आर्थिक आधार सुद्धा देऊ शकते. मित्रांनो, हे सर्व ब्रह्मांडाने पाठवलेले देवदूत आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखाद्या शारीरिक तसेच मानसिक तणावात असाल, तर तुम्हाला असा डॉक्टर, स्त्रीरोगतज्ञ, ट्रेनर, थेरपिस्ट भेटेल, ज्याचे मार्गदर्शन तुमच्यावर जादू केल्याप्रमाणे परिणाम करेल आणि तुम्हाला त्वरित ऊर्जा आणि आत्मविश्वास आणि त्या कष्टातून मुक्तीसुद्धा मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, पुढील 5 दिवसात तुम्ही एखाद्या मंदिरात जाल किंवा घरीच असाल, तेव्हा तुमच्याकडे अचानक एक साधू, संत किंवा एखादी धार्मिक व्यक्ती येईल. तुम्ही अनुभवत असलेल्या ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्याचा ताण असेल, नात्याचा संघर्ष असेल, घरातील वातावरणातील संघर्ष असेल किंवा निर्णय घेण्याचा संभ्रम, याबद्दल तो साधू तुम्हाला अचूक मार्गदर्शन करेल. त्याचे शब्द तुम्हाला सांत्वन देतीलच आणि तो तुम्हाला तुमच्या समस्येवर एक प्रभावी दैवी उपाय सुद्धा सांगेल. या पुढील 5 दिवसात तुम्ही एखाद्या मंदिरात जाल तेव्हा किंवा घरी असाल, तेव्हा तुमच्याकडे अचानक एक साधू, संत किंवा एखादी धार्मिक व्यक्ती सुद्धा येऊ शकते तुमच्या घरी. तुम्ही अनुभवत असलेला जो एकटेपणा आहे किंवा घरातल्या शेजाऱ्यांच्या किंवा कामाच्या ठिकाणाच्या व्यक्तीमुळे होत असलेला मानसिक तुम्हाला त्रास होतोय, तो साधू तुम्हाला अचूक त्याबद्दल मार्गदर्शन करेल. त्याचे शब्द तुम्हाला सांत्वन देतील आणि तो तुम्हाला तुमच्या समस्येवर एक प्रभावी दैवी उपाय सांगेल. हा दैवी साधू तुम्हाला आध्यात्मिक बळ देईल आणि तुमच्यातील संघर्ष करण्याची ऊर्जा जागृत करेल. मित्रांनो, तो केवळ समस्या सोडवणार नाहीत हे, तर तो तुमच्यासाठी रणनीतिकार, योग्य मार्गदर्शक किंवा शुभ चिंतक
बनून हे डिव्हाइन मॅसेंजर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यांच्या शब्दामध्ये तुम्हाला ईश्वरी मरहम म्हणजे मलम जाणवेल. तो तुम्हाला बंद वाटणारे सर्व मार्ग उघडून देईल. ही मदत तुमच्या गरजेच्या वेळी योग्य क्षणी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो. मेष राशीच्या प्रिय जातकर्णो, तुम्ही देवी मदतीचा हा दुर्मिळ योग आणि येणाऱ्या चमत्काराबद्दल अधिक जाणून घेतलंय. परंतु या चमत्काराला तुमच्या जीवनात पूर्णपणे सक्रिय करण्यासाठी तुम्हाला एक शेवटचे आणि महत्त्वाचे कार्य करायचं आहे. हे कार्य ब्रह्मांडाला हा संदेश देईल की तुम्ही मदत करण्यास पूर्णपणे तयार आहात. लक्षात घ्या मित्रांनो, सकाळी उठून शांत मनाने स्नान करायचे. पुढील या 5 दिवसाच्या शुभ काळात, विशेषतः मंगळवार किंवा या महत्त्वाच्या दिवसामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जसं की सकाळी लवकर उठून शांत मनाने स्नान करायची. स्नान झाल्यावर सरळ हनुमान मंदिरात जायचंय. बजरंगबलीला लाल वस्त्र असो किंवा फुलं किंवा बुंदीचा प्रसाद अर्पण करायचा आहे. प्रसाद अर्पण करताना तुम्ही मनोमन प्रार्थना करायची. तुमची प्रार्थना अशी असावी की, हे हनुमान महाराज, तुम्ही माझ्या मदतीसाठी ज्या देवदूताला पाठवणार आहात त्याच्यासाठी माझी भेट लवकर घडून आणा. मला आत्मविश्वास आणि शक्ती द्या, जेणेकरून मी ती मदत नम्रतेपणे स्वीकारू शकेल. ही पूजा आणि प्रार्थना तुमच्यात व तुमच्या देवदूतामध्ये एक आध्यात्मिक पूल बांधण्याचे काम करेल. आता निराशा आणि एकटे असण्याचा काळ पूर्णपणे संपणार आहे मित्रांनो. ब्रह्मांडाने तुमच्यासाठी ही योजना आखली आहे आणि ती नक्कीच यशस्वी होईल. लक्षात ठेवा, तुमचा एकटेपणा आता संपणार आहे. तो देवदूत येत आहे आणि तो खरोखरच सर्व काही आता ठीक करणार आहे. या भविष्यवाणीवर विश्वास ठेवा आणि एका नव्या आशेने, नव्या उत्साहाने तुमच्या भविष्याकडे एक नवं पाऊल टाका. मेष राशीच्या जातकर्णो, तुमच्या अडचणीवर, तुमच्या दुःखावर मदत तुम्हाला लवकरच लवकर मिळावी, आम्ही देखील अशी प्रार्थना करतोय. तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये जय बजरंगबली हनुमान कृपा ठेवा आमच्यावरती असं पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं कमेंट करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो तो. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.